Hello students, in this lecture we see next integral form. Integral of the form integral px plus q upon x square plus bx plus c dx and integral px plus q upon under root x square plus bx plus c dx. आता लास्ट जे टाइप्स होते त्यामध्ये न्यूमरेटर वर्ड असतात 1 अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन 1 अपॉन अंडर रूट क्वाड्रेटिक इक्वेशन हे टाईपचे आपण एक्झाम्पल्स पाहिले. आता त्याच्यामध्ये न्यूमरेटरला व्हेरिएबल प्रेझेंट आहे तो म्हणजे इक्वेशन प्रेझेंट आहे पी एक्स प्लस क्यू आणि हे ह्या टाईपचे जर फॉर्म असेल तर एक्झाम्पल कसं सिम्प्लिफाय करायचं. आता इथं इंटिग्रल टू इव्हॅल्यूट दिस टाईप ऑफ इंटिग्रल्स वी हॅव. आता ह्याचा न्यूमरेटर तुम्हाला फाइंड आउट करावा लागतो. न्यूमरेटर आहे पी एक्स प्लस क्यू हा फाइंड आउट करून तुम्हाला तो पुन्हा इंटिग्रल 1 अपॉन क्वाड्रेटिकमध्ये कन्वर्ट करून सिम्प्लिफाय करायचा असतो. त्यासाठी आधी न्यूमरेटर फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे इथं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीचा आहे आणि रूटमध्ये असलं तरीही विदाउट रूट घ्यायचं आहे ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. म्हणजे फॉर्म्युला येतो न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी आणि म्हणजेच काय तर न्यूमरेटर किती आहे आपला स्टँडर्ड फॉर्ममध्ये पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. हा रूटमध्ये असताना किंवा नसताना दोन्ही वेळेस तो रूटमध्ये असेल तर रूटमधला घ्यायचंच नाही आहे. तो नेहमीच ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी घ्यायचं आहे इन प्लस बी. आता हे ए कॅपिटल ए आणि बी हे कॉन्स्टंट्स आहे हे याच्यामध्ये ॲड होतात. म्हणजे न्यूमरेटर फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. हा याच्यामध्ये इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करून तुम्हाला पुन्हा ते इंटिग्रेशन 1 अपॉन क्वाड्रेटिकमध्ये कन्वर्ट करून नंतर सिम्प्लिफाय करायचं आहे. तर ह्या टाईपचे आपण आणखी एक्झाम्पल्स पाहणार. Now first question is integral 3x plus 4 upon x square plus 6x plus 5 dx. आता याच्यामध्ये आतापर्यंत जे एक्झाम्पल आपण लेक्चरमध्ये पाहिले ते 1 अपॉन होते ना. इथं आता 3x plus 4 हे इक्वेशन प्रेझेंट आहे म्हणजे हा फॉर्म px plus q अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला. इथे जर न्यूमरेटर इक्वेशन असेल तर ते आधी फाइंड आउट करायला लागतो म्हणजे न्यूमरेटर फाइंड करायला लागतो आणि तो फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे न्यूमरेटर इज इक्वल टू a into derivative of denominator plus b. हा फॉर्म्युला यूज करून आपण न्यूमरेटर फाइंड करायचा आणि तो इथं सबस्टिट्यूट करून नंतर नेक्स्ट इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करायचं. त्यासाठी न्यूमरेटर आहे बघा 3x plus 4 इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर किती आहे x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 प्लस b. फॉर्म्युला यूज करून आपण न्यूमरेटर 3x प्लस 4 ची व्हॅल्यू काढणार आहे न्यूमरेटरची. ए इंटू आहे जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म x वरचं डेरिव्हेटिव्ह 2x येतं प्लस 6x x 1 येतं 1 इंटू 6 6 येतं 5 इज कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस b. म्हणजे हा 3x प्लस 4 इज इक्वल टू ए इंटू 2x प्लस 6 प्लस b मिळाला. आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय करून हे 3x प्लस 4 हे सिम्प्लिफाय करून आपल्याला ए आणि बीच्या म्हणजे कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. साठी हे सिम्प्लिफाय करायचं. therefore 3x plus 4 is equal to a into 2x म्हणजे 2ax plus a into 6a plus b. आता हे दोन्ही इक्वेशन्स इक्वल आहेत म्हणजे इक्वॅलिटीचा थेरम यूज करून आपण कोएफिशियंट ऑफ x आणि कॉन्स्टंट्स टर्म एकत्र करून a आणि b चे व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे. नाउ equating coefficient of x and constant terms we get. आता x चे कोएफिशियंट एकत्र करा इथे x चे कोएफिशियंट 3 आहे आणि इथे x चा कोएफिशियंट 2a आहे म्हणजे 2a इज इक्वल टू 3 हे इक्वेशन एक मिळालं. and constant इकडे बघा 6a plus b इज इक्वल टू इकडे कॉन्स्टंट किती आहे 4 म्हणजे हे सेकंड इक्वेशन मिळालं. फर्स्ट इक्वेशन 2a इज इक्वल टू 3 and second equation is 6a plus b is equal to 4. आता 2a is equal to 3 ह्याच्यावर 2 डिवाइड केला की a ची व्हॅल्यू मिळते. therefore a is 3/2. a 3/2 येतोय आणि b ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी इथे a ची व्हॅल्यू 3/2 सबस्टिट्यूट करायचे and 6 into 3/2 plus b is equal to 4. इथं 2 3 जा 6 3 into 3 9 plus b is equal to 4. हा मायनस 9 केल्यानंतर हा b minus 5 येईल. b
b इज इक्वल टू -5 म्हणजे a येतोय 3/2 and b is -5. Now substitute these values of a and b in this equation and therefore our numerator is 3x plus 4 is equal to a आहे 3/2 into 2x plus 6 plus b आहे plus -5 आहे प्लस इंटू मायनस मायनस होतो -5. ही झाली न्यूमरेटरची व्हॅल्यू 3x plus 4 equal to 3/2 into 2x plus 6 -5. दिस इज व्हॅल्यू ऑफ न्यूमरेटर. आता ही 3x plus 4 ची व्हॅल्यू इथे इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि सिम्प्लिफाय करायचं. हे इक्वेशन 1 म्हटलं. देयरफॉर इक्वेशन 1 मध्ये 3x plus 4 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. देयरफॉर I is equal to इंटिग्रल न्यूमरेटरची व्हॅल्यू येते बघा 3/2 into 2x plus 6 -5 divided by x square plus 6x plus 5 dx. आता हा मिळाल्यानंतर इथं न्यूमरेटरला 2 टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. ह्या दोन्ही टर्मला हे इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे. म्हणजे इंटिग्रेशन मिळेल फर्स्ट टर्मसाठी सेपरेट करताना 3/2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घ्यायचा. 3/2 इंटू इंटिग्रल फर्स्ट न्यूमर 2x plus 6 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 मध्ये मायनस साइन आहे. मायनसला सेपरेट करायचा. इंटिग्रल 5 कॉन्स्टंट तो बाहेर घ्यायचा म्हणजे तो 1 होतं 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 dx. त्याच्यामध्ये दोन्ही टर्मसाठी आपण इंटिग्रेशन सेपरेट केलेलं आहे. आता ते सिम्प्लिफाय करायचं. आता फर्स्ट टर्मसाठी बघा. फर्स्ट टर्ममध्ये इंटिग्रल 2x प्लस 6 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 आणि सेकंड टर्म आहे ती इंटिग्रल 1 अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे आता हे जे सेकंड टर्म आहे ते 1 अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्मने सिम्प्लिफाय करायचे. आणि इकडं फर्स्ट टर्म आहे त्याच्यामध्ये नेहमीच आता ह्या टाईपचे एक्झाम्पल असेल तेव्हा फर्स्ट टर्म नेहमीच अशी येते की त्याच्या डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह हे न्यूमरेटरला प्रेझेंट असतं. x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आहे आणि 6xचं डेरिव्हेटिव्ह 6 आणि 5चं 0 येणार आहे. म्हणजे डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे. म्हणजे इथे इंटिग्रेशन आहे ते कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण बघा. इंटिग्रल f' ऑफ x अपॉन fx dx इज इक्वल टू लॉग मॉड fx प्लस c हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि हा नेहमीच जेव्हा तुम्ही हे सेपरेट करता ह्या टाईपमध्ये एक्झाम्पलमध्ये तेव्हा फर्स्ट टर्म आहे ती ह्याच टाईपमध्ये तिचं इंटिग्रेशन येतं आणि सिम्प्लिफाय करतात. म्हणजे याची डायरेक्ट इंटिग्रेशन काय येणार आहे लॉग ऑफ मॉड fx म्हणजे डिनॉमिनेटरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट असेल तर याचं इंटिग्रेशन येतं लॉग मॉड fx प्लस c. म्हणजे याचं इंटिग्रेशन डायरेक्ट मिळेल आणि हे आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागेल. त्यामुळे हा काय येतं बघा I इज इक्वल टू 3/2 इंटू याचे इंटिग्रेशन काय येणार आहे डिनॉमिनेटर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरवर प्रेझेंट आहे. म्हणजे याचे इंटिग्रेशन येते लॉग मॉड x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 आणि हा -5 आहे तसं. आता हा 1 अपॉन क्वाड्रेटिकमध्ये आहे. 3 टर्म्स प्रेझेंट आहेत. x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे त्यामुळे फर्स्ट स्टेप करावं लागणार नाही. सेकंड टर्ममध्ये काय तर आपल्याला थर्ड टर्म फाइंड करायचे. त्यासाठी एक्सच्या कोएफिशियंटला 1/2 नी मल्टिप्लाय करायचं. 1/2 इंटू एक्सचा कोएफिशियंट 6 आहे त्याचा स्क्वेअर इथं 2 3 = 6 3 स्क्वेअर किती येतो 9 आणि मग हा 3 स्क्वेअर 9 आला तो मिडल टर्ममध्ये. आता हे x स्क्वेअर फर्स्ट टर्म आहे त्यामुळे मिडल टर्ममध्ये 9 प्लस करायचं आणि मायनस करायचं. देयरफॉर 5 इंटू काय ते बघा -5 इंटू इंटिग्रल 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 कोणती टर्म ॲड अँड मायनस करायचे प्लस 9 -9 and last term is plus 5 dx. आणि नेक्स्ट स्टेप काय असते तर फर्स्ट 3 टर्मला तुम्ही ब्रॅकेट घालायचं आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर फाइंड आउट करायचं. एक मिनिट 6x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 मायनस 9 आणि लास्ट टर्म इज प्लस 5 आणि पहिल्या 3 टर्मला ब्रॅकेट घ्यायचं. Therefore 3/2 into log of mod x square plus 6x plus
-5 इंटू इंटिग्रल 1 याचं ब्रॅकेट स्क्वेअर करायचं आहे. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट एक्स, मिडल टर्मचं साईन प्लस लास्ट टाइमचं स्क्वेअर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हा सॉल्व करायचा -9 आणि प्लस -9 प्लस 5 मीन्स -4 dx. आता हे इंटिग्रल स्टँडर्ड फॉर्ममध्ये जाताना इंटिग्रल 1/x² प्लस x² मायनस a² ह्या फॉर्ममध्ये जाणार आहे. म्हणजे हा 4 आहे, हा a² मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेपला काय येईल इज इक्वल टू 3/2 इंटू लॉग मॉड x² प्लस 6x प्लस 5 -5 इंटू इंटिग्रल 1/x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर 4 मीन्स 2² dx. म्हणजे हा इंटिग्रेशन हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला. इंटिग्रल 1/x² मायनस a². using integral 1/x² minus a² dx is equal to x² minus a² आहे, विदाउट रूट आहे. 1/2a into log mod x minus a upon x plus a plus c. comparatively a आहे 2 आणि x आहे x plus 3. therefore I is equal to 3/2 into log mod x² plus 6x plus 5 minus 5 into integral of this integration is 1/2a a2 आहे into log mod x plus 3 minus 2 divided by x plus 3 plus 2 plus c. therefore our integration is I is equal to 3/2 into log mod x² plus 6x plus 5 minus 2 into 2 4 येतो 5/4 into log of mod plus 3 minus 2 x plus 1 divided by 3 plus 2 5 x plus 5 plus c. This is our integration. I is equal to 3/2 into log of mod x² plus 6x plus 5 minus 5/4 into log of mod x plus 1 upon x plus 5 plus c. Now second example is I is equal to integral 2x plus 3 upon 2x² plus 3x minus 1 dx. न्यूमरेटरला 2x plus 3 इक्वेशन प्रेझेंट आहे, त्यामुळे न्यूमरेटर फाइंड करावं लागेल. आता मी डायरेक्ट लिहिते न्यूमरेटर इज इक्वल टू 2x plus 3 इज इक्वल टू a इंटू डेरिवेटिव ऑफ डिनॉमिनेटर 2x² plus 3x minus 1 plus b. therefore a into derivative of this x² derivative 2x येतं 2 into 2 4x plus x derivative 1 3 आला आणि कॉन्स्टंटचं 0 plus b. therefore 2x plus 3 is equal to 4a into 4x means 4ax plus a into 3a plus b. now equating coefficients of x and constant terms. कोएफिशियंट ऑफ x म्हणजे इथं ह्या दोन्ही इक्वेशन्स इक्वल आहेत, म्हणजे त्याचे कोएफिशियंटचे त्याचे व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स इक्वल असणार आहेत. इथं x चा कोएफिशियंट 2 आहे आणि इथे x चा कोएफिशियंट 4a आहे. देअर फर्स्ट इक्वेशन इज 4a इज इक्वल टू 2 आणि इकडे कॉन्स्टंट टर्म्स आहे 3a प्लस b इज इक्वल टू इकडे कॉन्स्टंट टर्म ह्याला इक्वल आहे 3. देअरफॉर a मिळतोय 2/4 म्हणजे 2 2 जा 4 मीन्स a इज इक्वल टू 1/2. ए मिळाला. नेक्स्ट ए इथं सबस्टिट्यूट करायची, बीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर 3 into 1/2 प्लस b इज इक्वल टू 3. देअरफॉर b इज इक्वल टू हा 3/2 इकडे मायनस होईल 3 minus 3/2 3 into 2 6 6 minus 3 म्हणजे 3/2 येते. b इज इक्वल टू 3/2. अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती इथं याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे आणि न्यूमरेटरची व्हॅल्यू फाइंड करून इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचे. हे फार सोपं आहे, फक्त व्यवस्थित करायचं आहे, कॅल्क्युलेशन चुकलं नाही पाहिजे. ए येतोय 1/2 आणि बी येतोय 3/2. आता ह्याच्यामध्ये ए आणि बीची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. देअरफॉर न्यूमरेटर इज 2x plus 3 इज इक्वल टू a इंटू ए 1/2 इंटू 4x plus 3 प्लस बी आहे 3/2. इकडे न्यूमरेटरची व्हॅल्यू इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची आणि इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करायचे. म्हणजे 2x plus 3 ची व्हॅल्यू होते 1/2 into 4x
4x plus 3 plus 3 by 2. Therefore, integration is integral न्यूमरेटरची व्हॅल्यू ठेवायचे 1 by 2 into 4x plus 3 plus 3 by 2 divided by डिनॉमिनेटर आहे तसा 2x square plus 3x minus 1 dx. आता नेक्स्ट काय तर न्यूमरेटरला 2 टर्म्स प्रेझेंट झाले. ह्या 2 टर्म्ससाठी इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे. फर्स्ट टर्म इंटिग्रेशन सेपरेट करताना 1 by 2 बाहेर घ्यायचा. इंटिग्रल 4x plus 3 divided by 2x square plus 3x minus 1 dx plus सेकंड टर्म कॉन्स्टंट कोएफिशिएंट आहे तो बाहेर घ्यायचा 3 by 2 इंटिग्रल 1 upon 2x square plus 3x minus 1 dx. आता पाठीमागे सांगितलं त्या एक्झाम्पल प्रमाणे नेहमीच हा जी फर्स्ट टर्म असते इथं डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हे न्यूमरेटरला प्रेझेंट असतं. त्यामुळे याचं इंटिग्रेशन डायरेक्ट मिळतं. काय तर लॉग ऑफ मॉड एफ एक्स म्हणजे हा फंक्शन म्हणजे याचं इंटिग्रेशन येईल 1 by 2 into log mod 2x square plus 3x minus 1 प्लस आता ह्याचं 1 upon क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्यामुळे हे सिम्प्लिफाय करायचं आहे. त्यासाठी हा 1 upon क्वाड्रेटिकच्या फॉर्ममध्ये आहे पण इथे एक्स स्क्वेअरला कोएफिशिएंट प्रेझेंट आहे तो 1 करण्यासाठी हा कॉमन घ्यायचा उरलेल्या टर्मला डिवाइड करायचा. देअरफॉर 3 by 2 into इंटिग्रल 1 upon 2 कॉमन घेतला x square plus 3 by 2x minus 1 by 2 dx. हा 2 into 2 4 होईल. देअरफॉर 1 by 2 into log of mod 2x square plus 3x minus 1 plus 2 into 2 4 3 by 4 integral 1 upon x square plus 3 by 2x minus 1 by 2 dx. आता हा 1 upon क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये आहे पण आता इथलं मिडल टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला माहिती आहे एक्सच्या कोएफिशिएंटला 1 by 2 नी मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्या स्क्वेअर सेकंड टर्ममध्ये प्लस आणि मायनस करायचं आहे. आता एक्सचा कोएफिशिएंट किती आहे बघा 3 by 2 इंटू त्याला 1 by 2 नी मल्टिप्लाय करायचं त्याचा स्क्वेअर म्हणजे हा 3 upon 2 into 4 आला. मग 3 square 9 येतोय आणि 2 into 2 4 square 16 म्हणजे इथल्या मिडल टर्ममध्ये 9 by 6 प्लस करायचं आणि मायनस करायचं. देअरफॉर 1 by 2 into log of mod 2x square plus 3x minus 1 plus 3 by 4 into integral 1 upon x square plus 3 by 2x plus 9 by 16 minus 9 by 16 आणि लास्ट टर्म minus 1 by 2 dx. आता हे नेक्स्ट स्टेप काय असेल तर याच्यामध्ये सेकंड टर्ममध्ये प्लस 9 by 16 केला मायनस 9 by 16 केला. आता फर्स्ट 3 टर्मला ब्रॅकेट घ्यायचं आहे आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर I is equal to 1 by 2 into log of mod 2x square plus 3x minus 1 plus 3 by 4 into integral 1 upon आता इथं ब्रॅकेट स्क्वेअर तयार करताना फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट एक्स मिडल टर्मचं साइन प्लस लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट 9चं स्क्वेअर रूट 3 16चं 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि आता हा सिम्प्लिफाय करायचा आहे मायनस 9 by 16 बघा काय येतं मायनस 9 by 16 मायनस 1 by 2. आता हा 16 होण्यासाठी 8 into 8 म्हणजे हा 16 आला इथं मायनस 9 minus 8 minus 17 म्हणजे हा येतोय मायनस 17 by 16 dx. 3 by 4 into integral 1 upon x plus 3 by 4 bracket square minus 17 by 16 dx. आता हा x square minus x square मध्ये कन्वर्ट करायचा आहे त्यामुळे हा इंटिग्रेशन 1 by 2 into log mod 2x square plus 3x minus 1 plus 3 by 4 into integral 1 upon x plus 3 by 4 bracket square आता इथे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे 17 स्क्वेअर रूट रूट 17 16 स्क्वेअर रूट 4 ब्रॅकेट स्क्वेअर dx. हा इंटिग्रेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला इंटिग्रल 1 upon x square minus x square using integral 1 upon x square minus a square dx is equal to 1 upon 2a into log mod x minus a upon x plus a plus. Therefore integration is 1 upon 2 into log of mod
2x square plus 3x minus 1 plus 3 by 4 into 1 by 2 2 येतोय root 17 by 4 into log under mod x आहे x plus 3 by 4 minus root 17 by 4 divided by x plus 3 by 4 plus root 17 by 4 plus c. अब इधर 4 गेट कैंसल, इधर I is equal to 1/2 into log of mod 2x square plus 3x minus 1 इधर 3 plus 3 upon 2 root 17 into log of आता हा सिम्प्लिफाय करायचा आहे 4 इथं मल्टिप्लाय करायचा हा क्रॉस मल्टिप्लाय करायचा म्हणजे 4x plus 3 minus root 17 divided by 4 येतो आणि इथं 4x plus 3 plus root 17 divided by 4 होतो तो कॅन्सल होतो. Therefore our integration is I is equal to 1/2 into log of mod 2x square plus 3x minus 1 plus 3 upon 2 root 17 log mod 4x plus 3 minus root 17 upon 4x plus 3 plus root 17 plus c. Now next example is I is equal to integral 7x plus 3 upon under root 3 plus 2x minus x square dx. तर हा पण फॉर्म न्यूमरेटर इक्वेशन प्रेझेंट आहे ते फाइंड न्यूमरेटर 7x plus 3 is equal to a into डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर मध्ये रूटमध्ये जरी असलं तरी रूटमधलं फंक्शन घ्यायचं आहे 3 plus 2x minus x square plus b. आता हा फॉर्म्युला यूज करू. therefore a into डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म फर्स्ट टर्मचं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 3चं 0 x चं 1 means 2 minus x squareचं 2x plus b. therefore 7x plus 3 is equal to 2 into a 2a 2 minus 2ax आणि plus b. आता हे दोन्ही इक्वेशन्स इक्वल झाले. इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ x अँड कॉन्स्टंट्स. आता x चा कोएफिशियंट इक्वेट करताना इथे x चा कोएफिशियंट आहे -2a आणि इथे 7 म्हणजे फर्स्ट इक्वेशन मिळेल -2a इज इक्वल टू 7 आणि कॉन्स्टंट टर्म आहे इकडं 2a plus b इज इक्वल टू इथं 3 आहे. therefore a मिळेल -7/2 and इथं a ची व्हॅल्यू ठेवा 2 into -7/2 plus b इज इक्वल टू 3 2 to get cancel -7 म्हणजे इकडं प्लस होते 3 plus 7 10 b is equal to 10. Value of b is 10 and a is -7/2. Therefore our numerator is 7x plus 3 is equal to त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू ठेवायची -7/2 into 2 minus 2x square plus b येते 10. ही न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळाली -7/2 into 2 minus 2x square plus 10. Now our integration is I is equal to integral 7x plus 3 ची व्हॅल्यू आहे -7/2 2 minus 2x square plus 10 divided by डिनॉमिनेटर आहे तसं अंडर रूट 3 plus 2x minus x square dx. त्याच्यामध्ये पण सेम मेथडने सिम्प्लिफाय करायचे. ह्या 2 टर्म्सला इंटिग्रेशन सेपरेट करायचे. आता इथं फर्स्ट टर्मला कॉन्स्टंट कोएफिशियंट -7/2 बाहेर घ्यायचा. इंटिग्रल 2 minus 2x square अपॉन अंडर रूट 3 plus 2x minus x square dx प्लस सेकंड टर्मला 10 आहे कोएफिशियंट तो बाहेर घ्यायचा 1 अपॉन अंडर रूट 3 plus 2x minus x square dx. आता इथं फर्स्ट टर्म तुम्हाला मी सांगितलं नेहमीच हा फर्स्ट आहे नाहीचं डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट असणारच आहे. फक्त आता हा रूटमध्ये आहे. रूटमध्ये असेल तर फॉर्म्युला असतो इंटिग्रल f' ऑफ x अपॉन अंडर रूट fx dx. म्हणजे इथं मग अशी कोणतं fx होता तर इंटिग्रेशन नंतर लॉग मॉड fx आणि इथं रूटमध्ये fx असेल आणि ह्या रूटमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर प्रेझेंट असेल तर ह्याचं इंटिग्रेशन येतं 2 रूट fx प्लस c.
हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. बघा इथं 3 + 2x - x² याचं डेरिव्हेटिव्ह बघा 0 2 - x² 2x म्हणजे 2 - 2 सॉरी इथे x² आहे. काय झालं इथं 2x स्क्वेअर नाही सॉरी इथं 2 - 2x इथं 2 - 2x आहे. 3चं डेरिव्हेटिव्ह 0 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 आहे इथं आणि -x² चं -2x आहे. म्हणजे डिनॉमिनेटरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे आणि फंक्शन रूटमध्ये आहे त्यामुळे जे इंटिग्रेशन येतं 2√fx म्हणजे हा काय येणार -7/2 चे इंटिग्रेशन येतं 2 × √fx. fx आहे 3 + 2x - x² dx. आणि नेक्स्ट बघा इथं 1/√1/√√ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे व्हेरिएबलची टर्म शेवटी आहे आणि x² चा कोएफिशियंट ऑलरेडी 1 आहे म्हणजे तो 1 करायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला मिडल टर्म फाइंड करायला लागेल आणि मिडल टर्मला कशी फाइंड करायची तर x चा कोएफिशियंट 2 आहे त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा स्क्वेअर किती येतो बघा 2 गेट कॅन्सल 1 होतो 1² 1 येतो तो सेकंड. आता हा उलटून क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्यामुळे तो कॉन्स्टंट टर्ममध्ये ॲड आणि मायनस करायचा आहे. आता हा काय आला बघा याचं इंटिग्रेशन काय येतं -7/2 आहे त्याचं याचं इंटिग्रेशन आलं 2√fx + 10 × इंटिग्रल 1/. आता आपण इथं कोणता ॲड करायचा आणि मायनस करायचा तो काढला आपण. एक्सचा कोएफिशियंटला 1/2 ने मल्टिप्लाय केलं येणाऱ्या आन्सरचा स्क्वेअर 1 आला तो कसा घ्यायचा बघा √ कॉन्स्टंट टर्ममध्ये तो ॲड 3 + 1 - 1 कॉन्स्टंट टर्ममध्ये ॲड करायचं आहे आणि मायनस करायचं आहे. पुढची टर्म साठीचं +2x - x² dx. आता याचं ब्रॅकेट करण्यासाठी आपल्याला इथून ब्रॅकेट घालायचं आहे 3 टर्मसाठी फर्स्ट सेकंड आणि थर्ड विथ साईन ब्रॅकेट घालायचं आहे. इथं ब्रॅकेट घेतलं आणि हा सिम्प्लिफाय करायचा आहे = -7/2 इथं 2 गेट कॅन्सल हा 2 कॅन्सल होतोय म्हणजे हा -7 × √3 + 2x - x² + 10 × इंटिग्रल 1/. हा सिम्प्लिफाय करायचा हा बाहेर 3 + 1 4 येतो आणि इथून हा +x² करायचा म्हणजे हे इथून ह्या ब्रॅकेटमधून मायनस साईन बाहेर घ्यायचं आणि मग हा प्लस झाला हा मायनस आणि हा प्लस म्हणजे +x² - 2x + 1 dx. आता इथं इंटिग्रल 1/. फर्स्ट टर्म कॉन्स्टंट सेकंड टर्म व्हेरिएबल आहे ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे -7 × 1√3 + 2x - x² + 10 × इंटिग्रल 1/. a² पाहिजे म्हणजे 2² होईल 4 मीन्स 2² मायनस इथं फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट x मिडल टर्म साईन मायनस लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट 1चं स्क्वेअर रूट 1 येतं ब्रॅकेट स्क्वेअर dx. म्हणजे हे इंटिग्रेशन कोणत्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये गेलं इंटिग्रल 1/. सॉरी इथं रूट घालायचं राहिलं हे सगळं रूटमध्ये आहे √. इथं √. म्हणजे हा काय आहे √. त्याला a² - x² च्या फॉर्ममध्ये मीन्स युझिंग इंटिग्रल 1/√a² - x² dx = इंटिग्रल 1/√a² - x² असतो साइन इन्व्हर्स ऑफ x/a + c हा फॉर्म्युला यूज करायचा स्टँडर्ड फॉर्म्युला आणि सिम्प्लिफाय करायचं. Therefore our integration is I is equal to -7 × √3 - 2x 3 + 2x - x² plus 10 × आता याचं इंटिग्रेशन येतं साइन इन्व्हर्स ऑफ x/a x येतोय x - 1 a किती आहे 2 + c. Therefore our integration is I is equal to -7 × √3 + 2x - x² plus 10 sin inverse of x - 1/2 plus c. This is our integration. I is equal to या टाईपचे आणखी काही एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये आहेत सबस्टिट्यूशन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. या टाईपचे हा टाईप लक्षात ठेवा इंटिग्रल ऑफ px + q/ax² + bx + c किंवा इंटिग्रल px + q/√ax² + bx² + c ह्या टाईपमध्ये जर
इंटिग्रँड असेल तर तुम्हाला न्यूमरेटर फाइंड आउट करायला लागतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. तो फाइंड करूनच तो इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करून आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. आता सिम्प्लिफाय करताना दोन टर्म्स इथं बघा सेपरेट होतं. त्यामध्ये फर्स्ट टर्म ही नेहमीच डिनॉमिनेटरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे न्यूमरेटरला असतं. म्हणजे नेहमी तुम्हाला इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन येतं लॉग मॉड एफ एक्स प्लस सी, किंवा इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट एफ एक्स डी एक्स असेल तर इंटिग्रेशन येतं टू रूट एफ एक्स प्लस सी. म्हणजे रूटमध्ये असेल तर टू रूट एफ एक्स येतं आणि रूटमध्ये नसेल तर लॉग ऑफ मॉड एफ एक्स येतं. त्याप्रमाणे हे सिम्प्लिफाय करायचं. सेकंड टर्म नेहमी वन अपॉन क्वाड्रेटिकमध्ये येते, मध्ये रूटमध्ये असेल किंवा विदाऊट रूटमध्ये असेल त्याप्रमाणे सिम्प्लिफाय करायचं. फार सोपं आहे, म्हणजे जेवढं लेंदी दिसतंय तेवढं ते सोपं म्हणजे फार सोपं आहे. पण त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर म्हणजे इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे प्रत्येक टाईप म्हणजे इंटरेस्टिंग आहे आणि सोपं आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रत्येक टाईप सेपरेटली तुम्ही बुक घ्या, सगळे एक्झाम्पल्स बघा, आम्ही सिम्प्लिफाय करून दिलेले बघा आणि व्यवस्थित सिम्प्लिफाय करा. म्हणजे सोपे आहेत. फक्त फॉर्म्युलीज तुमचे पाठ पाहिजे. जे आधी स्टँडर्ड 6 फॉर्म्युली स्टँडर्ड दिले ते तुमचे पाठच पाहिजेत. त्याप्रमाणे मग तुम्ही ते यूज करून सिम्प्लिफाय